श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा. मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आलेली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं. त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल. नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल. अशक्तपणा, थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्त्वाची गरज आहे. नक्कीच. मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगला आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे. तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो. तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ॲडवाइसने तुम्ही घेऊ शकता. तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण गेले 3 भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.